25 वर्षापासून जोडलेली आहे. बरं, आता नमस्कार बोरस्ते साहेब. नमस्कार. आज तुम्ही कित्येक वर्षापासून शेती करत आहेत? मला साधारणतः शेती करायला झाले 30 वर्ष होऊन गेलेले. बरोबर आहे. हो. आज तुम्ही कोणत्या मार्गदर्शनासोबत जुळलेले आहेत? मार्गदर्शन नाही का, मित्रमंडळ खूप होतं. हां. आणि दुसरी गोष्ट वर्धमान, माझं 2001 पासून वर्धमानमध्ये खातं हां. आणि जे मटेरियल असेल ते मी तिडून आणणं, अच्छा, हेच माझं काम होतं. त्याच्यामुळं क्वालिटी क्वालिटी बद्दल नाही, त्याच्यानंतर आपल्याला मटेरियल बद्दल कधी अडचण आली नाही. बाकीच्या इतर लोकांना खूप काही अडचणी आल्या, याच्यातून ही अडचण आली, त्याच्यातून त्या मटेरियल बरोबर ती अडचण आली, पण मला तशी कधी अडचण आली नाही. मला जे पाहिजे ते योग्यच मिळालं, त्याच्याबद्दल कधी हेच नाही आलं. आणि असं आज काहीच नाही. पप्पू शेठ पण तुमच्या शेतामध्ये आलेले आहेत हो. सोबत. नमस्कार. पप्पू शेठ, तुम्हाला काय म्हणायचं आहे बोरस्ते साहेबांबद्दल? संतोष भाऊचं म्हणजे तळागाळातले शेतकरी संतोष भाऊ हा, एकदम त्यांना जमिनीपासून म्हणजे एक नंबर. एप्रिल छाटणी असेल, ऑक्टोबर छाटणी असेल, एप्रिलपासून एकदम मनापासून काम करतात ते. त्यामुळेच हे सगळं राष्ट्राने त्यांनी उभं केलंय. संतोष भाऊला किपिंग क्वालिटी असेल तर कॉम्प्रोमाइज ह्या गोष्ट नाही कोणत्याच गोष्टीत. चांगला क्वालिटीचा माल बनवलाय त्यांनी, हे बघू शकता तुम्ही. 2-2, 3-3 किलोचे घडे. पण आज अनावधानाने नैसर्गिक आपत्तीमुळे हा माल 70, 80 ते 90 रुपयाचा माल आज त्यांना 45 रुपयांनी द्यावा लागलाय. बरोबर आहे. आज हा 22 ते 24 mm चा मनी, हा बघू बरोबर. शकता तुम्ही. हो हो हो, नक्कीच नक्कीच आणि खरंच अप्रतिम कामगती संतोष भाऊ ते करतात. हो, 100%. आणि मला गेल्या 6-7 वर्षापासून त्यांचे कंटिन्यू फोन आहे. कोण आहे? पण आज प्रत्यक्ष मी स्वतः आपल्या शेतामध्ये आलेलो आहे. ओके. चला, धन्यवाद सरजी. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.